पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ऑल द व्हेरी बेस्ट. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. हां. आणि यश, परीची अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे आहोत. लक्ष ठेवू. ओके. आय नो. आणि आज डान्स टीचर येणार आहे. क्लास सुरू होईल परीचा. आय एम व्हेरी शुअर ह्या डान्समुळे तिचं मन रमेल आणि आपल्या सगळ्यांना माहिती असलेली आपली हसरी बोलकी अशी खेळकर परी आपल्याला परत मिळेल. आय होप या सगळ्याचा फायदा होईल. ऑफकोर्स. डोंट वरी. काकू येतो. अरे अरे राहू दे. तुझा प्रवास आणि कॉन्फरन्स दोन्ही छान होते. कुठे होतीस तू? ओह, किती छान. दही साखर खाऊन गेलास की तुझं काम लवकर होईल. सांभाळून जा आणि पोचलास की फोन कर. टेन्शन घेऊ नकोस. तुझं काम खूप छान होईल. I'll miss you too. I love you. I love you too. आणि आम्हाला तुझी आठवण आली की आम्ही तुम्हाला फोन करणार बरं का. काय समीर काका बरोबर ना? हो हो. म्हणजे काय? अहो आजोबा, मला तर फक्त परीने येऊन सांगायचा अवकाश की फ्रेंडची आठवण आली, मी तिला ताबडतोब व्हिडिओ कॉल लावून देणार. आणि बरं का यश, परी आता मोठी झालीये, समंजस झालीये. बघ ना तुला त्याने किती प्रेमाने असं दही साखर वगैरे आणून दिलं. आता तू काय करायचं, झटपट तिकडे जायचं आणि पटपट काम करून यायचं. आणि आमची काळजी अजिबात करायची नाही बरं का. आणि परिचित अजिबातच नाही. सुखी राहा आणि यशस्वी हो. बाय फ्रेंड्स. बाय बच्चा. वाव, किती मोठा बंगला आहे हा. उगीच नाही याला पॅलेस म्हणत. अरे काय सुंदर शोपीस आहे. जाऊ महाग असेल. बापरे, ह्यांच्या घरात किती मोठे मोठे पिलर्स आहेत. ओ वाव, ह्यांच्या घरी गाडी पण आहे. मी नाहीये ना आजूबाजूला, मी पटकन बसून बघ. जाऊ दे, कोणीतरी येईल. वाव, किती छान वाटतं इकडे. एक्सक्यूज मी मॅडम. हाँ, कोणाला भेटायचं? सीमा चौधरी. ओके. नाव काय तुमचं? रेवती. हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. तुम्हाला भेटायला रेवती मॅडम आल्या. ओके.
मॅम एंट्री करावं लागेल? घरी जायला? हो, पॅलेसमध्ये जायला एंट्रीची प्रोसिजर आहे मॅम. एकदम मोठ्या ऑफिस सारखं आहे हे तर. ओके, एंट्री करा. स्ट्रेट आतमध्ये जा सरळ आणि पॅलेस सेंटर लागेल तिथेच थांब. ओके. यांच्या घरात तर अख्खं जग मावेल. आमच्या गल्लीकडे याच्या रस्त्यासमोर तर हा हायवेच वाटतोय. वाव, किती सुंदर पडदे, काय ती रंगसंगती. पण यांच्या घरात कोणी दिसत नाहीये वाटतं. ती रिसेप्शनिस्ट म्हणाली होती खरं की 5 मिनिट चालत जावं लागेल, पण मी तर कधीची चालतेच आहे. बहुतेक इकडे असेल, इथे बघते. मॅडम तुम्ही इथे बसा, सिमी मॅडम इथेच असते. ओके. थँक्यू. हॅलो मॅम. हॅलो, ये इकडे परी, कम ये. परी डार्लिंग, ही ना तुझी न्यू डान्स टीचर आहे, रेवती टीचर. आणि रेवती टीचर ही आमची परी. हाय परी, कशी आहेस तू? फ्रेंड्स? मग फक्त टीचर चालेल? परी, बर मला सांग, तुला डान्स करायला आवडतो ना? हा, कोणत्या कोणत्या प्रकारचा डान्स करता येतो तुला? तुला जरी डान्स येत नसेल ना तरी काही टेन्शन घेऊ नकोस. अगं मी आहे ना तुला डान्स शिकवायला. मला ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे डान्स करता येतात. मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचे. हा, नाही, पहिल्याच दिवशी परीवर इतकं प्रेशर नको, नाही तर या रेवती बरोबर कधीच फ्रेंडली होणार नाही ती. परी डार्लिंग, दमली आहेस का तू? ओके, नो प्रॉब्लेम. तू ना रूम मध्ये जाऊन आराम कर, किंवा तुला खेळावं असं वाटत असेल ना तर खेळ. ओके, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. गुड गर्ल. गो. स्टाफ, परीला घेऊन जा. आजचा डान्स क्लास राहू देत, आपण उद्या बघू. त्यातही जर तिचा मूड असला तर. मूड? या. म्हणजे क्लास करायचंय की नाही हे तिच्या मूडवर अवलंबून असणार आहे. ऑफकोर्स. आपण तिला कुठल्याही बाबतीत फोर्स करायचा नाहीये. ओके? हो मॅम, पण हे जर असं दररोज होत राहिलं तर मात्र मी म्हणजे तिला शिकवू तरी कसं ना. चल बोलूया. मॅम ऍक्च्युली, मॅम प्लीज ऐका ना. मॅम,
मॅम हे जर असं सगळं होत राहिलं तर मला खरंच अवघड वाटतंय. म्हणजे मला खूप टेन्शन आलंय आणि मला खरंच कळत नाही. मी 100% देण्याचा प्रयत्न करते पण. शांत हो, शांत हो. हे बघ, हे असे काही प्रॉब्लेम्स येतील असा अंदाज मलाही आहे. रिलॅक्स. मी माझा 100% देईन मॅम. आय नो दॅट. मी तुला मागेच म्हणाले की तुला परीला आई होऊन शिकवावं लागेल आणि त्यासाठी तुला तुझे 100%च द्यावे लागणार. ओके, सो पगाराचं बोलूया. हो मॅम, म्हणजे कसं मला तसं इथे येणं थोडं लांबच पडतं आणि ते 1-on-1 घेणं म्हणजे जरा. 1 लाख रुपये महिना. 1 लाख? पगार कमी वाटतोय का? नाही म्हणजे 1.5 लाख. $1.5 लाख? 1.5 लाख, दॅट्स फायनल. याहून जास्त मागायचे नाही. ओके. हो मॅम. नाही मॅम, म्हणजे 1.5 लाखाला हो आणि अजून वाढवून मागू नकोसला नाही. कळलं. पगार दिलाय तितकंच तुझं कामही चोख असायला हवं. अँड वन थिंग यू मस्ट अंडरस्टँड, परी आमच्या सगळ्यांची खूप लाडकी आहे. तू आता तिला बघितलंस तशी शांत ती कधीच नव्हती. खूप हसरी खेळकर ब्रॅट ती नव्हती, पण जरा मस्तीखोर होती. सो तिचं मन रमेल असं तिला शिकवायचं. पुन्हा तिला हसरं खेळकर करायचं आणि हा टास्क अवघड आहे. हो, मी नक्की प्रयत्न करेन. गुड. तुला आई बनून तिला शिकवावं लागेल असं मी का म्हणाले लक्षात येत आहे ना? मी सांगेन तसं वागलीस ना तर खूप लवकर ऍडजस्ट होशील तू परी बरोबर. नक्की मॅम. गुड. सो आता आज डान्स बिन्स काही नकोय. इनफॅक्ट यश बाहेरगावी चाललाय म्हणून ती आधीच खूप डिस्टर्ब झाली. तिला आता पुन्हा आपण डान्स करण्यासाठी भाग पाडलं ना तर कदाचित डान्स पासूनच कायमची तुटेल ती. सो तू निघ आता. ओके मॅम, येते आम्ही. 1 मिनिट. दिस फॉर यू. हॅपी दिवाळी. थँक्यू मॅम. अगं बाई, विसरलेच. मॅम, हा दिवाळीचा फराळ आहे. हॅपी दिवाळी मॅम. नको, चौधरी देतात, घेत नाही. थँक्स फॉर युअर विशेस. नो प्रॉब्लेम मॅम. मी येऊ आता. मॅम, मला ना जरा भूक लागलीये. मी इथे कोपऱ्यात बसून माझा डबा खाल्ला तर चालेल का? नाही, या घरात कुठेही बसून जेवायचं नसतं. स्टाफ, स्टाफ. येस मॅम. ह्यांच्यासाठी जेवण रेडी करा आणि हे सांगतील तिथेच बसून जेवायचं. ओके? येस मॅम. या मॅम. थँक्यू मॅम. वर्षभर गेले वर्षभर मन मारून इच्छा मारून चेहऱ्यावर नम्रपणाचा आव आणत या चौधरींमध्ये हसत खेळत जगले. नेहाची जागा कधीच रिकामी राहू नये म्हणून इतके एफर्ट्स घेतले. पण नेहा असताना आणि ती नसतानाही माझ्या हातात काहीच नव्हतं. पण आता वर्षभराच्या एफर्ट्सचे रिटर्न्स विथ इंटरेस्ट वसूल करायची वेळ आली.
चौधरी इंडस्ट्रीज, हे पॅलेस, हे प्रॉपर्टी, या सगळ्याचं सर्वे सर्वा व्हायचंय मला, आणि ते मी होणारच. या पॅलेसमधल्या माणसांना मायेने जोडून ठेवणारी, त्यांच्यावर प्रेम करणारी, मिथिला परीची काळजी घेणारी, खपांचा शब्द प्रमाण मानणारी आणि सत्यजितला नवऱ्याचा मान देणारी ही सिम्मी चौधरी आता लवकरच चौधरी इंडस्ट्रीजवर राज्य करणार. येस, आय एम ऑलमोस्ट देअर. सिम्मी, यू आर ऑलमोस्ट देअर. काय नाव सांगितलं होतं? धनीसबाई. अॅनिव्हर्सरीची सगळी तयारी तोच करणार आहे, त्याला माहिती आहे ना. फोन कट का करतोय हा? कोण एवढं डेस्परेटली ट्राय करतंय? हेलो हेलो, ફોન કેમ કાપો છો? તમને ખબર છે ને હું કોણ બોલું છું? नेहा, કોણ નેહા? હું અનુષ્કા બોલું છું, જયંતિભાઈની છોકરી. મારા ભાઈએ તમને ફોન કર્યો હતો ને? हेलो, रॉन्ग. सॉरी 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 सॉरी. अगदी नेहासारखा आवाज. समीर म्हणतो तेच बरोबर आहे. आपल्याला जे हवं असतं आपलं मन त्याचाच भ्रम निर्माण करतं. जरा एसी बंद कर रे.